मार्च 2026 सध्याचे ग्रहमान. गुरु मिथुन राशीत मार्गी, मंगळ अस्त, बुध वक्री अस्त, राहू कुंभ राशीत. मंगळ, बुध आणि राहू कुंभ राशीमध्ये. शनी अस्त, नेपच्यून, शुक्र मीन राशीमध्ये, केतू सिंह राशीमध्ये, हर्षल वृषभ राशीत, प्लुटो मकर राशीमध्ये. ग्रहगोचरनुसार सर्व राशींसाठी उपाय. या ग्रहगोचरासाठी सर्व राशींसाठी पुढील प्रमाणे उपाय आहेत. मेष राशीच्या व्यक्तींनी एखाद्या बांधकाम कामगाराला, मजुराला लाल टॉवेल किंवा पाण्याची बाटली दान करावी. थोडे गूळ, शेंगदाणे दान करावेत. वृषभ राशीच्या व्यक्तींनी गाईला हिरवा चारा किंवा केळी द्यावी. एखाद्या गरजू स्त्रीला सुगंधी अगरबत्ती भेट द्यावी. मिथुन राशीच्या व्यक्तींनी एखाद्या शाळकरी मुलाला वही किंवा पेन भेट द्यावा. पोस्टमन किंवा कुरिअर देणाऱ्या व्यक्तीला चहा ऑफर करावा, पाणी द्यावे. कर्क राशीच्या व्यक्तींनी गरजू कुटुंबाला तांदूळ किंवा दूध द्यावे. मंदिरात पाण्याचा घडा ठेवण्याची व्यवस्था करावी. सिंह राशीच्या व्यक्तींनी मंदिरामध्ये तुपाचा दिवा लावावा. सुरक्षा रक्षक किंवा पोलीस यांना पाणी किंवा चहा द्यावा. कन्या राशीच्या व्यक्तींनी एखाद्या सफाई कामगाराला साबण किंवा हातमोजे भेट द्यावेत. गाईला हिरवे गवत द्यावे. तूळ राशीच्या व्यक्तींनी एखाद्या गरजू मुलीला रुमाल किंवा कंगवा भेट द्यावा. मंदिरात सुगंधी फुले अर्पण करावी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी रुग्णालयामध्ये एखाद्या रुग्णाला फळे द्यावीत किंवा कुत्र्यांना बिस्किटे किंवा भाकरी द्यावी. धनु राशीच्या व्यक्तींनी चांभाराला शू पॉलिशची डबी भेट द्यावी. कोळशाची इस्त्री वापरणाऱ्या इस्त्रीवाल्याला तुमच्या ऐपतीप्रमाणे कोळसा द्यावा. मकर राशीच्या व्यक्तींनी एखाद्या वृद्ध व्यक्तीला चादर किंवा ब्लँकेट द्यावी. मजूर कामगाराला चप्पल भेट द्यावी. कुंभ राशीच्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी किंवा एखाद्या विद्यार्थ्याला पेन किंवा छोटी डायरी भेट द्यावी. मीन राशीच्या व्यक्तींनी मंदिरात केळी किंवा गोड प्रसाद वाटावा. माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे. अशा प्रकारे छोट्या छोट्या उपायांनी ग्रहांची ऊर्जा बदलते आणि जीवनातील अडचणी हलक्या होतात, मार्ग मोकळा होतो. धन्यवाद.